नमस्कार मित्रांनो. राज्यात कुशल कामगार, अर्धकुशल कामगार आणि अकुशल कामगार अशी 3 वर्गवारीमध्ये कामगाराची गणना केली जाते. या तिन्ही वर्गामध्ये किमान वेतन हे वेगवेगळे असते. या तिन्ही वर्गवारीसाठी आता वाढीव वेतन ठरवण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतीची गावे वगळून अन्य शहरातील कामगार यांचे वेतन हे आता कमीत कमी 30,000 रुपये असावे यासाठी शासनाकडून निर्णय घेण्याची तयारी चालू असून त्यासाठी येत्या 2 महिन्यात याबाबतच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासंबंधीची अधिसूचना कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांनी जारी केली आहे. 2015 साली शासनाकडून वेतनाच्या बाबतीत धोरण ठरवले होते. त्यानंतर आता 10 वर्षांनी या वेतनवाढीचा निर्णय घेण्यात येणार असून यासाठी महागाई आणि जीवनमान सुकर करण्यासाठीचा विचार करण्यात येणार आहे. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा 3 वर्गवारीसाठी वेगवेगळे किमान वेतन निश्चित करण्यात येणार आहे. तसेच शहरातील वर्गवारी परिमंडल 1, परिमंडल 2 आणि परिमंडल 3 अशी करण्यात आली आहे. परिमंडल 1 मध्ये राज्यातील सर्व अ आणि ब दर्जाच्या महापालिका आणि नगरपालिकाचा समावेश असणार आहे. त्यानंतर परिमंडल 2 मध्ये क आणि ड दर्जाच्या महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदाचा समावेश असणार आहे. आणि परिमंडल 3 मध्ये परिमंडल 1 आणि परिमंडल 2 वगळून उर्वरित सर्व क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असणार आहे. म्हणजे समजा तुम्ही पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी कोठेही काम करत असाल तर तुम्हाला कमीत कमी 30,000 रुपये महिना पगार पडणार आहे. त्या खालोखालच्या शहरात ती कमी होऊन कमीत कमी 20,000 रुपये महिना मिळणार आहे. याबरोबरच साप्ताहिक सुट्टीही देणे बंधनकारक होणार आहे. दर 5 वर्षांनी कामगारासाठी राज्य सरकार किमान वेतन निश्चित करत असते. मात्र आता हे 10 वर्षांनी ते बदलणार आहे. अर्धा वेळ काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा ह्या निर्णयाचा फायदा होणार आहे. म्हणजे काही शिक्षण घेण्यासाठी गेलेली ग्रामीण भागातील तरुणी हे कॉलेज करून पार्ट टाइम जॉब करतात. अशा युवकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. आता सध्या जरी हरकती किंवा सूचना मागवल्या असल्या तरी याचे लवकरच म्हणजे 3 ते 4 महिन्यात कायद्यात रूपांतर होऊन कामगारांना वाढीव वेतन देण्यास बंधनकारक होणार आहे. राज्यातील कामगारांकडून याचे नक्कीच स्वागत होईल, यात काही शंका नाही. धन्यवाद.